पनवेलमधील एका ऑर्केस्ट्रा बारची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली। ऑर्केस्ट्रा बार तोडफोड प्रकरणी योगेश चिल्लेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल झालाय। तर रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं। अमराठी लोकांचे रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असं राज ठाकरे म्हणाले। मनसेच्या योगेश चिल्लेंकडून ऑर्केस्ट्रा बारची तोडफोड करण्यात आली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी ऑर्केस्ट्रा बार फोडला। पनवेलमधील ऑर्केस्ट्रा बारवर काल मनसे कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली। मनसे जिल्हाध्यक्ष योगेश चिल्ले यांनी ऑर्केस्ट्रा बार फोडला। रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं विधान कालच राज ठाकरेंनी शेकापच्या मेळाव्यात केलं होतं। सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो। मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे। म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या दायला तिकडून पिळून घ्यायचं। अवा रायगड जिल्हा आहे ना हो, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे। म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत। डान्स बार फोडला हे योग्यच केल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। योगेशजींनी जे केलं, कारण का छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या भूमीवर असे डान्स बार उभे राहिलेले आहेत आणि हे अनधिकृत जे आहेत ते डान्स बार आहेत। त्यामुळे जे काही केलं ते एकदम योग्य केलं। काय वाटतं, अमराठी चे डान्स बार त्यामुळे आपण आज फोडलेत का? अमराठी आणि मराठीचा विषय नाहीये। डान्स बार हे चुकीच्या पद्धतीने तिकडे चालवले जातात। ती जर तुम्ही लाईन बघाल तर पूर्णपणे ती डान्स बारची लाईन अशी ओळखली जाते आणि कुठेतरी आपल्या रायगडची जी भूमिका आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपला वारसा आहे, तो कुठेतरी दुरावतो या गोष्टीमुळे। त्यामुळे हे चुकीचं आहे आणि जे केलं ते योग्य केलं। पनवेलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हा ऑर्केस्ट्रा बार फोडला। मला असं वाटतं, जेव्हा राजसाहेब एखादा मुद्दा मांडतात आणि त्या मुद्द्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिक हे नेहमी करत असतात, त्यामुळे जो मुद्दा काल राजसाहेबांनी भाषणामध्ये मांडला त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिकांनी रस्त्यावर यापुढे मनसैनिक आपण काही आवाहन करणार आहात डान्स बारवाल्यांना? किंवा मला असं वाटतं जे अनधिकृत बार आहेत ते सरकारने तोडले पाहिजेत ना। आम्ही तोडायची काय गरज आहे? सरकार तिथे बसून करतंय काय? तर सरकारच डान्स बार चालवतोय, हा महत्वाचा विषय आहे।